नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अतिशय इंटरेस्टिंग असणारा चॅप्टर परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन याविषयी एक बेसिक कन्सेप्ट असणारा आपण व्हिडिओ टाकला होता। त्यामधून तुम्हाला परम्युटेशन कोणाला म्हणायचं आणि कॉम्बिनेशन कोणाला म्हणायचं आणि ते प्रश्न कसे सोडवले जातात या संदर्भात बोललो होतो। तर आजचा चर्चेचा विषय आहे सेपरेटली जो आहे परम्युटेशन। सर्वच स्पर्धा परीक्षांना हा विचारला जातो, विशेषतः बँकिंग आहे, STI, PSI, तलाठी आहे, राज्यसेवा, UPSC पर्यंत हा चॅप्टर विचारला जातो आणि म्हणून त्या संदर्भात त्या अनुषंगाने आपण हा चॅप्टर आपण डिटेल घेणार आहोत। प्रत्येक गोष्ट यामधली तुमची क्लिअर करण्याचा प्रयत्न मी करेल। असो, तर परम्युटेशन या संदर्भात बोलूया। परम्युटेशन याला म्हणायचं क्रमचय। याचा संबंध येतो तो अरेंजमेंटसाठी। अरेंजमेंट याचा संबंध येत असतो। एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया की परम्युटेशन कोणाला म्हणायचं आहे ना। समजा A, B आणि हे C ही तीन मुलं आहेत। या तीन मुलांना रांगेत आपल्याला उभे करायचे। या तीन मुलांना आपल्याला रांगेत उभे करायचे। तर किती प्रकारे त्यांना उभे करता येईल आहे की नाही। समजा A हा सुरुवातीला आहे, नंतर B आहे, नंतर C, किंवा A सुरुवातीलाच आहे, C इथं येईल, B नंतर येईल, किंवा पुढच्या स्थितीमध्ये B इथं येईल, A इथं येईल, C इथं येईल। त्याच्या पुढच्या स्थितीमध्ये B इथं असेल तर C आणि A हा इथं येईल। त्याच्या पुढच्या स्थितीमध्ये C इथं येणार, A आणि B असं होईल। त्याच्या पुढच्या स्थितीमध्ये C आणि B A। म्हणजे यांना जर आपल्याला उभे करायचे असेल तर आपल्याला 6 प्रकारे यांना एका रांगेत उभे करता येतं। ही झाली अरेंजमेंट आहे ना, त्याला काय म्हणायचं, अरेंजमेंट आहे। अशा विविध प्रकारे त्यांना उभे करता येते, हे सांगणे म्हणजे परम्युटेशन। परम्युटेशन याचा अर्थ काय आहे ना। परम्युटेशन याचा अर्थ किंवा व्याख्या समजून घ्यायची असेल तर अशी आहे, जसं दिलेल्या वस्तूमधून सर्व किंवा काही वस्तूंची मांडणी विविध पद्धतीने किती प्रकारे मांडता येते हे सांगणे म्हणजे परम्युटेशन होय। समजते? दिलेल्या वस्तू आहेत आणि त्या वस्तूमधील सर्व वस्तू किंवा काही वस्तूंची मांडणी आपण विविध प्रकारे किती पद्धतीने करता येते हे सांगणे म्हणजे परम्युटेशन। ओके, समजलं? तर हे आहे, याला म्हणायचं आपण तीन मुले एका रांगेत उभे करायचे असेल तर आपल्याला किती प्रकारे उभे करता येईल, 6 प्रकारे उभे करता येईल। ओके, तर परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट। म्हणजेच मांडणी आणि विविध किती प्रकारे मांडणी करता येते। एक उदाहरण घेऊया। समजा A, B आणि C या 3 व्यक्ती आहेत।
या 3 व्यक्तींना 1, 2 आणि 3 या 3 खुर्च्यावर आपल्याला बसवायचं आहे. तर यांना विविध किती प्रकारे बसवता येईल आहे ना, असा हा प्रश्न आहे. तर हा ए, बी आणि सी आहे. या 3 खुर्च्या 1, 2 आणि 3. समजा पहिल्या ए इथं बसेल, नंतर बी इथं बसेल, नंतर सी बसेल. दुसऱ्या वेळेस ए इथं बसेल, सी इथं बसेल आणि बी इथं बसेल. तिसऱ्या वेळी बी इथं बसेल, ए हा इथं बसेल आणि सी हा इथं बसेल. चौथ्या वेळी बी हा इथं बसेल, सी आणि ए. पाचव्या वेळी सी इथं बसेल, ए आणि बी होईल. 6व्या वेळी बी आणि ए. म्हणजे अशा 6 प्रकारे आपल्याला त्यांना बसवता येईल. ओके. जर 3 व्यक्ती असेल तर या 3 व्यक्तींना 3 खुर्च्यावर आपल्याला 6 प्रकारे बसवता येईल. समजा आता 2 व्यक्ती आहेत आहे ना, 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्तींना 2 खुर्च्यावर किती प्रकारे बसवता येईल? ए आणि बी हे 2 व्यक्ती आहेत, हे 2 खुर्च्या आहेत है ना. एक तर ए बी असं होईल किंवा बी ए असं होईल. म्हणजे 2 प्रकारे बसवता येईल. समजा 4 खुर्च्या, 4 व्यक्ती आहेत, 4 व्यक्ती आणि 4 खुर्च्या आहेत. यांना किती प्रकारे बसवता येईल? 4 फॅक्टोरियल आहे ना, 4 फॅक्टोरियल. किंवा 1, 2, 3, 4 या 4 खुर्च्या आहेत. पहिल्यांदा इथं एक बसलेल म्हणजे उरले किती? 3 व्यक्ती. 4 पैकी म्हणजे इथं ए, बी, सी, डी यापैकी एक व्यक्ती इथं बसेल. किती प्रकारे बसवता येईल? 4 प्रकारे. इथं आता ए बसला तर उरले किती आहेत? बी, सी, डी आहे ना, म्हणजे 3 व्यक्ती उरलेले आहेत. म्हणून आपण याला इथं 3 प्रकारे बसवता येईल. या स्थळी किती होणार? सी आणि डी राहील म्हणजे 2 प्रकारे बसवता येईल आणि इथं 1 प्रकारे बसवता येईल. यांचा गुणाकार 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24, 24 आहे ना, किंवा डायरेक्ट 4 फॅक्टोरियल. समजा आता n व्यक्ती आहेत आहे ना, किती आहेत? n व्यक्ती आहेत आणि या n व्यक्तींना आपल्याला r खुर्च्यावर बसवायचं. आता इथं संख्या n म्हणजे भरपूर आहेत आहे ना, आपल्याला माहिती आहे. समजा हे 100 आहेत आणि हे 100 खुर्च्यावर बसवायचं. मग आता याला मांडायचं कसं? तर हा हे n एकूण व्यक्ती, p म्हणजे परम्युटेशन, r म्हणजे इथं जे होणार आहेत एकूण खुर्च्या. n व्यक्तींना r खुर्च्यावर विविध किती प्रकारे बसवता येईल? तर याच्यासाठी आहे n फॅक्टोरियल भागिले n मायनस r फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल हे आहेत n वस्तू आहे ना, n व्यक्ती आहेत इथं आणि इथं r खुर्च्या आहे. यांना विविध किती प्रकारे आपल्याला बसवता येईल? एक उदाहरण घेऊया. समजा 4 व्यक्ती आहे, 4 खुर्च्यावर आपल्याला बसवायचं. हे होणार 4 व्यक्ती, 4p4. फॉर्म्युला आहे 4 फॅक्टोरियल भागिले 4 मायनस 4 फॅक्टोरियल कंसामध्ये. हे होणार 4 फॅक्टोरियल भागिले हे होणार 0 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 भागिले 0 फॅक्टोरियलची किंमत 1 म्हणजे 24 प्रकार. समजा आता 5 व्यक्ती आहेत है ना, 5 व्यक्ती आहेत आणि 4 खुर्च्यावर बसवायचं. खुर्च्यावर आपल्याला यांना बसवायचं.
5 व्यक्ती आहेत, 4 खुर्च्यावर बसवायचं. आता आज P 4 खुर्च्या. फॉर्म्युला आहे 5 फॅक्टोरियल भागिले 5तून 4 गेले 5 मायनस 4 फॅक्टोरियल. हे होणार 5 फॅक्टोरियल म्हणजे याची किंमत 120 आणि 5 वजा 4 म्हणजे 1 फॅक्टोरियल म्हणजे 120 प्रकारे आपल्याला बसवता येईल त्यांना. समजतंय? आता समजा आता ह्या P0 याचा अर्थ समजून घेऊया. 5P0 म्हणजे काय? 5 फॅक्टोरियल भागिले 5 वजा 0 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल भागिले 5 फॅक्टोरियल म्हणजे 1. 5P0 जेव्हा येत असेल याची किंमत डायरेक्ट आपण 1 लिहायची. 5P5 असं असेल तर याची किंमत किती होणार? 5 फॅक्टोरियल आहे की नाही. 5 फॅक्टोरियल भागिले 5 वजा 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल भागिले 0 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल म्हणजेच 120. समजते? तर हे शॉर्टकट कसं, हे थोडंसं शॉर्टकट पद्धतसुद्धा शिकून घ्या. हे आहे नंबर 1. 5P0 याचा अर्थ काय होणार? 1. 5P1 म्हणजे 5 ही संख्या 1 ने लहान करत एक स्थळ आपण कमी करायचं. फक्त इथं दिलेला किती आहे? 1 आहे म्हणून फक्त 5 होणार. लक्षात ठेवा. 5P2 असं जेव्हा म्हणेल तेव्हा 5 ने सुरुवात करायचं आणि 1 ने लहान करत फक्त 2 स्थळं मागं न्यायची म्हणजे 5 गुणिले 4 होईल. जसं 5P3 असं म्हटलं असेल तर सुरुवात 5 ने करायची. 5 गुणिले 4 गुणिले 3 असं होईल. 3 हे स्थळ म्हणजे 3 संख्या मागे नेणे. 5 पासून सुरुवात करून 3 संख्या 1 ने लहान करत जाणे. समजा 5P4 असं म्हटलं असेल तर 5 पासून सुरुवात करून 4 संख्येपर्यंत म्हणजे 4 संख्या आपल्याला 1 ने कमी करत जायचं. जसं 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 होईल. 5P5 असं जर म्हटलं असेल तर काय होणार आहे? 5 स्थळं 5 पासून सुरुवात करून 1 ने कमी करत करत 5 संख्येपर्यंत याला नेणे म्हणजे हे होणार 5 4 3 2 आणि 1. ही शॉर्टकट पद्धत समजून घ्या. उदाहरणार्थ अजून काही समजून सांगतो आहे ना. जसं 10P2 असं म्हटलं तर 10 पासून सुरुवात करून आपल्याला 2 संख्या मागे न्यायच्या म्हणजे 10 9. 10P3 असं म्हटलं असतं तर 10 पासून सुरुवात करून 3 संख्या मागे न्यायच्या 10 गुणिले 9 गुणिले 8. 10P4 असं जर म्हटलं असतं तर 10 पासून सुरुवात करून 1 ने लहान करत करत किती संख्येपर्यंत आपल्याला 4 संख्या मागे 10 9 8 गुणिले 7. समजा 12P2 असं म्हटलं असेल तर 12 पासून सुरुवात करून 2 संख्या मागं म्हणजे 12 आणि 11. 12P3 म्हटलं असतं तर 12 गुणिले 11 गुणिले 10 असं झालं असतं. तर ह्या काही शॉर्टकट आहेत, या पद्धती शिकून घ्या म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं होतं. ओके, समजते? तर पुढे जाऊया. नेक्स्ट 0 फॅक्टोरियल याचा अर्थ होतो 1. 1 फॅक्टोरियल याचा अर्थ 1. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1. हा 1 ने लहान होत होत 1 पर्यंत आणायचा म्हणून याचं उत्तर 2. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे याची किंमत आहे 6.
4 फॅक्टोरियल असं म्हटलं असेल तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे हे होणार 24. 5 फॅक्टोरियल असं म्हटलं असेल तर 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 6 फॅक्टोरियल म्हटलं तर 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 7 फॅक्टोरियल म्हणजे 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. आणि n फॅक्टोरियल असं म्हटलं असेल पहा याचा अर्थ n पासून सुरुवात करायची आणि 1 ने क्रमाने कमी करत जायचं. n-1 n-2 असं करत करत 3 गुणिले 2 गुणिले 1 येईपर्यंत. समजा एखाद्याने म्हटलं की सर 10 फॅक्टोरियल किती होणार तर 10 फॅक्टोरियल याचा अर्थ 10 पासून 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले हे कुठपर्यंत गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 पर्यंत. समजते. तर विशेषतः मात्र ह्या किमती ज्या आहेत ह्या पाठ पाहिजे. जसं 0 फॅक्टोरियल म्हटलं की 1 फॅक्टोरियल याचा अर्थ 1. 2 फॅक्टोरियलची किंमत किती होणार 2 होणार. 3 फॅक्टोरियलची किंमत 6. 4 फॅक्टोरियलची किंमत 24. 5 फॅक्टोरियलची किंमत 120. 6 फॅक्टोरियलची किंमत आहे 720 आणि 7 फॅक्टोरियलची किंमत आहे 50-40. ओके समजते. ॲटलिस्ट इथपर्यंत तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. ओके हे फॅक्टोरियल याचा अर्थ समजला. पुढे जाऊया. आता आपण जे परम्युटेशनमध्ये फॉर्म्युला शिकलेला आहे की नाही याच्यात काही शॉर्टकटही गोष्टी आपण शिकणं महत्त्वाचं. जसं हा फॉर्म्युला आहे NPR हा परम्युटेशनमध्ये असणारा महत्त्वाचा फॉर्म्युला. n फॅक्टोरियल भागिले n-r फॅक्टोरियल. ओके उदाहरणामध्ये 5 वस्तूपैकी आपल्याला 3 वस्तू आपल्याला अरेंज करायच्या आहे ना. 5 वस्तूपैकी आपल्याला 3 वस्तू अरेंज करायच्या आहे. त्या किती पद्धतीने आपल्याला अरेंज करता येते हे पाहूया है ना. किती पद्धतीने अरेंज केलं जातं. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करणार इथं फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार 5 फॅक्टोरियल भागिले 5 वजा 3 फॅक्टोरियल बरोबर आहे 5 फॅक्टोरियल भागिले 5तून 3 गेले 2 फॅक्टोरियल. आता 5 फॅक्टोरियल म्हणजे काय होणार 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे काय हे 2 म्हणून याची किंमत आली 60. म्हणजे 5 वस्तूपैकी 3 वस्तू आपल्याला 60 प्रकारे अरेंज करता येतात. ओके आता याला शॉर्टकट काही मेथड शिकणं महत्त्वाचं आहे की नाही हे आपण तर करणार आहोत. तर जेव्हा 5p3 असं जेव्हा म्हटले असेल तर ही 5 ही याच्यापासून संख्येची सुरुवात 5 पासून सुरू करायचं व 1 ने कमी करत करत आहे ना कितीपर्यंत घ्यायचं. कितीपर्यंत म्हटल्यापेक्षा 3 संख्या 5 पासून आपण सुरू करून 1 ने कमी करत 3 स्थळापर्यंत न्यायचं आहे ना. जसं म्हणजे इथं होणार 5 4 आणि इथं 3 5 चौक 20 20 त्रिक 60. समजलं. तर हे शॉर्टकट येणं अथवा महत्त्वाचं आहे. अजून तुम्हाला सांगतो जसं उदाहरणामध्ये 5p1 असं म्हटलं असेल तर 5 पासून सुरुवात करायचं कितीपर्यंत घ्यायचं 1 फक्त 1 अंक आपल्याला घ्यायचं आहे ना 1 फक्त. 5p1 म्हटलं की 5. 5p2 असं जर म्हटलं तर 5ला आपण 5 पासून सुरुवात करायचं आणि 1 ने कमी करत किती 2 पर्यंत नाही फक्त 2 संख्येपर्यंत आहे ना 2 संख्यापर्यंत म्हणजे 5 गुणिले हे होणार 4. 5p3 असं म्हटलं तर 5 पासून सुरू करून 5 4 आणि 3 हे संख्या दर्शवते आहे की नाही 3 संख्ये आपल्याला मागं न्यायचं. जसं 5p4 म्हटलं असेल तर मी काय करणार 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2. 5p5 असं म्हटलं असेल तर याचं उत्तर किती येणार
5 फॅक्टोरियल किंवा डायरेक्ट आपल्याला जर पाहिजे असेल तर 5 फॅक्टोरियल किंवा 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 भागिले हे 5 वजा 5 फॅक्टोरियल म्हणजे 0 होणार, म्हणजेच याचा अर्थ 5 फॅक्टोरियल. हे नीट लक्ष ठेवा. ओके. आणि 5p0 म्हटलं असेल तर याचं उत्तर किती येणार? 1. 5p0 म्हणजे 1. समजते? हे पाठ ठेवायचं. जसं उदाहरणार्थ 5 फॅक्टोरियल भागिले 5 वजा 0 फॅक्टोरियल म्हणजेच 5 फॅक्टोरियल भागिले 5 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर 1. समजते? तर हे बेसिक कन्सेप्ट जे शॉर्ट पद्धतीने आहे ना. समजा 8p3 असं जर म्हटलं तर मी काय करणार? डायरेक्ट 8 गुणिले 7 गुणिले 6. 8p2 असं जर म्हटलं तर मी काय करणार? 8 गुणिले 7. 8p1 असं जर म्हटलं तर काय होणार? फक्त 8 लिहिणार आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. समजलं? समजते? ओके. तर गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, भूगोल ही 5 विषयाची पुस्तके एकमेकावर किती पद्धतीने ठेवता येईल आहे ना. समजा हे गणित आहे, दुसरं आहे विज्ञान, तिसरं आहे इंग्रजी, चौथं आहे मराठी आणि 5वं आहे भूगोल. हे एकमेकावर पहिल्यांदा खाली आपण भूगोल ठेवलं, नंतर मराठी, नंतर इंग्रजी, नंतर विज्ञान आणि त्याच्यानंतर गणित, अशा प्रकारे. तर हे जे आहे आपल्याला एकूण आहे पुस्तकं आहे 5 म्हणजे 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 पद्धतीने आपल्याला बसवता येईल. कधी कधी ही 5 पुस्तकं दिली जातात आणि इथं सेल्फ असतात 1 2 3 4 5. या सेल्फवर 5 प्रकारची 5 पुस्तके आपल्याला सेल्फवर विविध किती प्रकारे ठेवता येईल असा प्रश्न विचारला जातो आहे की नाही. 5 प्रकारची 5 पुस्तके आपल्याला विविध पद्धतीने किती प्रकारे ठेवता येईल. तर सेल्फवर ठेवायचं असेल तरी असं याचं उत्तर 5 फॅक्टोरियल. 5 पुस्तकं आहे ना, म्हणजे यालाच आपण 5p5 आणि 5p5ची किंमत किती होणार? 5 फॅक्टोरियल आहे ना. लक्षात ठेवा. शॉर्टकट हे कसे लक्षात ठेवायचे. तर पुष्कळ चांगला इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हे. तर सिंपल आहे, तुम्हाला समजण्यासाठी साधी सुरुवात केलेली आहे. कारण एकदम अवघड जर गणित गेले, म्हणून कृपया सर्वांनी पूर्ण कम्प्लिटली व्हिडिओ पहा. कोणतेही व्हिडिओ पाहायचे असेल तरच चॅप्टर हा डिटेल व्यवस्थित समजेल. तुम्हाला कुठेही ट्युशन लावायची गरज पडणार नाही याची 100% खात्री. आणि कोणत्याही परीक्षेमधले प्रश्न 100% सोडवता येईल याची मी 100% गॅरंटी देतो. ओके. तर हे व्हिडिओज अतिशय शांतपणे फॉरवर्ड न करता पूर्ण डिटेल कन्सेप्ट क्लिअर होईल अशा पद्धतीने पाहायला पाहिजे. ठीक आहे, पुढे जातो. पहा, 1 2 3 4 5 या अंकापासून 4 अंकी किती संख्या तयार करता येतील है ना. रिपीटेशन इज नॉट अलाउड. रिपीटेशन इज नॉट अलाउड याचा अर्थ समजतो अंकाची पुनरावृत्ती न करता है ना. आता हे अंक दिलेले आहे आपल्याला आहेत. या अंकापासून आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची. तर पहिला नंबर 1 फॉर्म्युल्यानुसार जर सांगायचं असेल 5 अंकापासून आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची म्हणजे होणार 5p4. तर याचा फॉर्म्युला काय? 5 फॅक्टोरियल भागिले 5 वजा 4 फॅक्टोरियल म्हणजेच हे होणार 5 फॅक्टोरियल भागिले 5तून 4 गेले 1 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियलची किंमत आहे 120 आणि 1 फॅक्टोरियलची किंमत 1 म्हणून 120 संख्या तयार करता येईल. ही एक पद्धत, ही बाय युजिंग
फॉर्म्युला मेथड. आता दुसरी आहे, हे आपल्याला डबे 4 अंकी संख्या तयार करायची. ओके, या पद्धतीने ही पण शॉर्टकट मेथड आहे, हे समजून घ्या. तर एकूण आहेत 5 अंक. यापासून आपल्याला काय करायचं आहे, 4 अंकी संख्या तयार, म्हणून आपण 4 डबे तयार केले. किती डबे तयार केले? 4 डबे तयार केले. तर पहिल्या डब्यामध्ये आपल्याला अंक भरायचे असेल तर एकूण 5 आपण अंक इथं आहे ना, 5 अंकापैकी एक कोणता तरी अंक भरलेला आहे, तो झाले 5. नंतर आपण गुणिले 4, 1 ने कमी 3 गुणिले 2 म्हणून 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120. तर सुरुवातीला आपण 5 अंक भरणार. त्याच्यानंतर इथं भरला असेल तर एक अंक इथं कमी होणार, नंतर इथं एक कमी होणार आणि त्यानंतर एक इथं. समजा मला 5 अंकी संख्या तयार करायची आहे ना, याच अंकापासून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. तर मी काय करणार, एक तर 5p5 आहे ना, म्हणजेच 5 फॅक्टोरियल, किंवा हे असे 5 डबे 1 2 3 4 आणि हे 5. इथं 5 पहिल्यांदा आपल्याला या 5 पैकी कोणताही अंक निवडला म्हणजे 5 प्रकारे निवडता येतो हा अंक. नंतर 1 ने कमी 1 ने कमी 1 ने कमी करत जायचं आणि यांचा गुणाकार. हे किती होणार मग 120 संख्या तयार होती. ठीक आहे. समजा याच अंकापासून आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे ना. किती आहे? 3 अंकी संख्या तयार करायची. 3 अंकी संख्या आपल्याला तयार करायची. मग काय होणार याच्यामध्ये, हे डबे 1 2 आणि 3, या 5 पैकी आपल्याला या 5 अंकापैकी एकाच वेळेस आपल्याला 5 अंक घेताना, म्हणून इथं कोणता अंक येऊ शकतो, या 5 पैकी कोणताही एक अंक येईल आहे ना. मग याला 1 ने कमी करायचं, 4 इथं 3 म्हणून हे होणार 5 चौक 20, 20 त्रिक 60. म्हणजे या 5 अंकापासून आपल्याला 3 अंकी 60 संख्या तयार करता येतात. ओके. समजा इथं आपण म्हटलेलं आहे 2 अंकी करायचे, 2 अंकी करायचं आहे ना, 2 अंकी तयार करायचं. तर मी 1 कमी करेल डब्बा, तर एकूण संख्या किती होणार 5. नंतर इथं गुणिले 4 म्हणजे हे होणार 5 चौक 20, किंवा 5p2 फॉर्म्युला 5 गुणिले 4 5 चौक 20. ठीक आहे. हे झालं नॉट रिपीटेशन आहे की नाही. आता समजा यामध्ये एक अंक रिपीट आला, समजा हा 3 आलेला इथं, याच्यापासून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. पहा 1 2 3 3 5 या अंकापासून 5 अंकी संख्या तयार करायची. जर याच्यामध्ये रिपीटेशन नसेल आहे की नाही, 1 2 3 4 5 है ना असं दिलं असतं, तर याच्यापासून आपल्याला किती झाले असते, 120 संख्या तयार झाल्या असत्या. बरोबर आहे ना, 120 संख्या तयार. याच्यामध्ये अंक कोणताही रिपीट झालेला नाही. अशा स्थितीमध्ये आपल्याला 120 संख्या तयार झाल्या असतात. जसं 5p5 म्हणजेच हे होणार 120 संख्या. ओके. आता यामध्ये जेव्हा रिपीट होतील, पहिल्यांदा तीच प्रोसिजर करायची. एकूण ह्या असं 5 अंक आहेत असं गृहीत धरून याच्यामध्ये या 5 अंकापासून आपल्याला किती संख्या तयार होणार, 120. ठीक आहे. आता कोणकोणते अंक रिपीट होतात, 2 हा अंक 3 हा अंक 2 वेळा येतो, 3 हा अंक 2 वेळा येतो. जेवढ्या वेळा येतात ते भागिलेमध्ये जायचं. जर रिपीट होत असेल तर 3 हा अंक 2 वेळा रिपीट होतो म्हणून 2 फॅक्टोरियल, म्हणून 120 भागिले 2 म्हणजे 60 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील, 60 संख्या तयार होतील. ओके. समजा याच्याऐवजी असं आलं असतं 1, 3, 2, 3, 2 या अंकापासून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येईल आहे ना. आता एकूण आहेत किती, 5 अंक आहेत. 5 अंकापासून आता रिपीटेशन याच्यामध्ये गृहीत धरूया, रिपीट झाले नाही तर नुसते 5 दिले असते तर 5 फॅक्टोरियल झाले असते, तर 120 संख्या तयार झाल्या असत्या आहे की नाही.
ओके, आता फक्त याच्यामध्ये रिपीट किती संख्या होतात, जसं 2 हा किती वेळा आला, 2 वेळा आला, म्हणून 2 फॅक्टोरियल, भागिले 3 हा किती वेळा आला, 2 वेळा आला, म्हणजे 2 फॅक्टोरियल, म्हणून 120 भागिले हे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, ह्या 2 फॅक्टोरियलची किंमत 2, म्हणजे 120 भागिले हे 4, म्हणजे 30 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील, 30. समजा याच्याऐवजी इथं अजून 3 दिले असेल, है ना, समजा आता किती संख्या होईल पहा, या दिलेल्या अंकामध्ये किती अंक आहेत, 5 अंक आहेत. या 5 अंकापैकी 3 हा अंक किती वेळा येतो, 3 हा अंक 3 वेळा येतो, आहे ना. जर आले नसते तर या 5 अंकापासून 120 संख्या तयार झाल्या असते, भागिले किती संख्या रिपीट होतात, 3 हा अंक 3 वेळा रिपीट होतो, म्हणून 3 फॅक्टोरियल. 120 भागिले आपण 6 केले, 6 दोन्ही 12, म्हणजे 20 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील, 20. समजते. जर रिपिटेशन होत असेल तर या प्रकारे. अजून एक उदाहरण समजून सांगतो, ऐकी नाही, एक उदाहरण घेऊन सांगतो. जसं 1 2 3 4 5 या अंकापासून 3 अंकी संख्या किती तयार होतील. तर मी काय करणार, 5p3 या पद्धतीने, किंवा हे 3 डबे लिहिणार, 1 2 आणि 3. एकूण अंक किती आहेत, 5. 5च्या 5 तर आपल्याला अंक घेता येत नाही, म्हणून पहिल्या स्थळामध्ये एकूण 5 अंकापैकी एक कोणताही अंक घेतील, म्हणजे 5 प्रकारे आपल्याला इथं घेता येते, आहे ना. 1 पासून 5 पर्यंतचा कोणताही अंक घेतला, समजा मी इथं 1 घेतला असेल तर इथं पुढे 2 येणार, आहे की नाही, 3 येणार, असे कोणतेही, हे सोडून. म्हणजे एकूण अंक, आता याला 1 ने कमी करायचं. जर इथं फिल आपण 5 केलं असेल तर इथं काय होणार, 1 ने कमी 4, इथं किती होणार, 3, म्हणजे 5 चोक 20, 20 त्रिक 60 संख्या तयार होती. ठीक आहे. आता समजा या स्थितीमध्ये इथं आपल्याला रिपीट आलं, समजा 3 हा रिपीट आलेला आणि 3 अंकी संख्या तयार करायची. ओके, तर एकूण संख्या होणार 60च. आता एकदा 60 भागिले आपण काय करायला पाहिजे, कोणता अंक किती वेळा रिपीट होतो, 3 हा अंक आहे, 2 वेळा रिपीट होतो, म्हणून याला 2 फॅक्टोरियलने भागायचं. 3 वेळा आलं तर 3 फॅक्टोरियल, 2 वेळा आलं तर 2 फॅक्टोरियल, 4 वेळा आलं तर 4 फॅक्टोरियल, म्हणून हे होणार 60 भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, म्हणजे 30 संख्या तयार करता येते. समजते, या प्रकारचं. हे झालं म्हणजे संख्यावर. याच्यावर अजून पुष्कळ चांगले चांगले, शून्य आलं असेल तर काय, नॉट रिपिटेशन, तर सगळे आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, याच्यावरचे सर्व प्रश्न आपण चर्चा करणार आहोत. कोणताही प्रश्न सोडवता आले पाहिजे, मग कोणतीही परीक्षा असो, जगामधली कोणतीही परीक्षेला तुम्हाला हे चॅप्टर जो जो काही शिकत असेल माझ्याकडून तो अगदी परफेक्टली शिकून घ्या. ओके, परफेक्टली अगदी व्यवस्थित आहे, सर्व उदाहरणासहित सांगतो. त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओ हा डिटेल व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला अतिशय मी मनातून सांगतो की कुठेही ट्युशन लावायची सुद्धा गरज पडणार नाही. हे जर व्हिडिओ चांगले पाहिले, व्यवस्थित पाहिले, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ट्युशन लावण्याची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारचं गाईडलाईन घ्यायची गरज नाही. हे जर व्हिडिओ पाहिल्यानंतर पुस्तक कोणतेही घ्यावं आणि ते सोडवता आलं पाहिजे. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट